मराठी राजभाषा दिन फेब्रुवारी 27 हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सांस्कृतिक उत्सव आहे. ज्येष्ठ कवी, नाटककार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर, कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व खालील मुद्द्यांच्या आधारे समजून घेता येईल. कुसुमाग्रजांचा वारसा. कुसुमाग्रजांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. त्यांच्या विशाखासारख्या काव्यसंग्रहाने आणि नटसम्राटसारख्या नाटकांनी मराठी भाषेला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिन हा भाषा दिन म्हणून निवडण्यात आला. 2. भाषेचे संवर्धन आणि जतन. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजी आणि इतर भाषांच्या प्रभावामुळे मराठी भाषेचे अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे झाले आहे. हा दिवस आपल्याला आपल्या मातृभाषेचे महत्त्व पटवून देतो आणि ती पुढच्या पिढीपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचवण्याची प्रेरणा देतो. ही भाषेचे वैभव. अभिजात दर्जा. मराठी ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून तिला हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. साहित्य परंपरा. संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या अभंगांपासून ते आधुनिक काळातील साहित्यापर्यंत मराठीचा आवाका प्रचंड आहे. विविधता. 12 कोसांवर भाषा बदलते या म्हणीप्रमाणे अहिराणी, मालवणी, कोल्हापुरी, वऱ्हाडी अशा विविध बोलीभाषांनी मराठी नटलेली आहे. आपण काय करू शकतो? वाचन वाढवणे. आजच्या दिवशी किमान एक मराठी पुस्तक वाचायला सुरुवात करा. शुद्ध लेखन. मराठी लिहिताना शक्य तितकी शुद्ध आणि स्पष्ट लिहिण्याचा प्रयत्न करा. बोलीचा अभिमान. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर करताना न्यूनगंड न बाळगता सार्थ अभिमान बाळगा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.